शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळतोय आणि याच अनुषंगाने हा जो बाजारभाव वाढावा यासाठी आज पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आंदोलन करण्यात येते। आपण सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मनसर या ठिकाणी खरं तर कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यासोबत सर्वपक्षीय नेते असतील यांचा हा खरं तर महामोर्चा होताना पाहायला मिळतोय आणि या महामोर्चासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये कांदा पीक घेऊन आलेलं पाहायला मिळतंय। कारण की आपण पाहतो की कांद्याला बाजारभाव नाही आणि या बाजारभावामध्ये कुठेतरी वाढ व्हावी हाच मागणीसाठी हा जो मुरड मोर्चा आहे हा आज काढलेला पाहायला मिळतो। यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी खरं तर ठेवण्यात आलेला पाहायला मिळत आहे। कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे आणि हा जो कांदा उत्पादक शेतकरी आहे तो त्याच्यामध्ये भरडला जातोय आणि याच अनुषंगाने सध्या कांद्याला बाजारभाव मिळावा, कांद्याला 25 रुपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी खरं तर आज जे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश शशिकांत शिंदे असतील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, खासदार निलेश लंके असतील, खासदार अमोल कोल्हे असतील, त्यासोबत आमदार सचिन आहेर आणि आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे हे सर्व पक्षीय नेते या मंडळी खरं तर आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। एकंदरीत पाहतो की या सर्व नेते असतील आणि शेतकरी असतील यांच्या साहाय्याने खरं तर हे आंदोलन करण्यात येणार आहे। कारण की कांद्याला भाव मिळत नसल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या आक्रोश करत आहे आणि कांदा विकून मिळणाऱ्या पैशातून सध्या शेतकऱ्याचा खर्चही भागत नाही, त्यामुळे उलट खिशातूनच वाहतूक भाडे देण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांना येताना पाहायला मिळते। त्यामुळे पुढील काळामध्ये कांद्याला बाजारभाव मिळावा याच मागणीसाठी हा जो विराट मोर्चा आहे हा विराट मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे। या विराट मोर्चासाठी मोठ्या संख्येने खरं तर शेतकरी या ठिकाणी उपस्थित होतील आणि हा मोर्चा कधी पार पडेल। मात्र एकंदरीत मोर्चा झाल्यानंतर सरकार याकडे काय भूमिका घेतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे अभिजित टीव्ही 9 मराठी मनसर पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।